Good afternoon, everyone. Our today's lecture is on the chapter number 3, that is the measurement of electric power. So, firstly, what is mean by power? Power is nothing but किंवा आपण पॉवरचा फॉर्म्युला काय म्हणणार P is equal to VI cos phi. That is the product of RMS value of voltage, RMS value of current, and the power factor. Generally, power is denoted by capital P, and its formula is P is equal to VI cos phi. V is the RMS value of voltage, I is the RMS value of current, and the power factor. फर्स्टली आपल्याला या टोटल चॅप्टर्स मध्ये इलेक्ट्रिकल पॉवर काय त्याची डेफिनेशन्स बघायची आहे. त्यानंतर पॉवर मेजर बाय व्होल्टमीटर एमीटर मेथड्स हा सेकंड पॉइंट स्टडी करायचा आहे. देन आफ्टर दॅट देयर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दी डायनामोमीटर टाइप वॅटमीटर. डायनामोमीटर टाइप वॅटमीटर हा मेन पॉइंट आहे. आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ दी वॅटमीटर. देन नेक्स्ट इज दी वॅटमीटर. आता वॅटमीटरच्या हे ओव्हरऑल कंपोनंट्स आहे. फॉर एक्झाम्पल करंट कॉइल इज दी मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट इन दी वॅटमीटर. देन सेकंड वन इज दी प्रेशर कॉइल. आफ्टर दॅट मेजरमेंट ऑफ AC पॉवर, मेजरमेंट ऑफ DC पॉवर थ्रू दी वॅटमीटर. करंट कॉइल, प्रेशर कॉइल हे ते कंपोनंट झाले. आणि वॅटमीटर थ्रू आपण AC पॉवर पण मेजर करू शकतो आणि DC पॉवर पण मेजर करू शकतो. त्यानंतर पॉवर मेजरमेंटची थर्ड प्रोसेस काय आहे? ॲमीटर व्होल्टमीटर मेथड. आणि मेन कंपोनंट इज दी टर्मिनल्स. वॅटमीटरला जनरली 4 टर्मिनल्स असतात, ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तो ओव्हरऑल वॅटमीटरच्या रिलेटेड हे 6 कंपोनंट आहे. टर्मिनल, करंट कॉइल अँड प्रेशर कॉइल हे झाले कन्स्ट्रक्शनल डिटेल. देन through that wattmeter we can measure the AC power, DC power, ammeter voltmeter method ने पण आपण measure करू शकतो. Then generally power is nothing but ability to work. म्हणजे एखादं वर्क आहे त्याला त्याची जी काही ability it is nothing but a power. मग जनरली पॉवर मेजरमेंट साठी आपल्याला व्होल्टेज इसेन्शियल. ज्यावेळेस आपण क्लोज व्होल्टेज प्रोव्हाइड करतो त्यावेळेस त्या सर्किट मधनं करंट फ्लो होतो. आणि त्यानंतर आपण प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज, करंट अँड दी पॉवर फॅक्टर हे घेतो त्यावेळेस पॉवर आपल्याला तिथे ऑब्टेन होणार आहे. दॅट मीन्स दी प्रोडक्ट ऑफ अप्लाइड व्होल्टेज अँड रिझल्टिंग करंट फ्लोविंग थ्रू इन ए इलेक्ट्रिकल सर्किट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी पॉवर. पॉवरची युनिट काय? वॅट. इथे W इंडिकेट केलेला बघा. युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज दी वॅट अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल W. सगळ्यांना लक्षात राहील. युनिट ऑफ पॉवर इज दी वॅट अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय दी कॅपिटल W. Okay. Then this power has basically 3 components. First one active power, second one reactive power, and third one is the apparent power. Electric power is combination of 3 power. First one is the active power, second one reactive power, and third one is the apparent power. Then active power. आता सगळ्यांनी कन्सेप्च्युअली लक्षात घ्या. ऍक्टिव्ह पॉवर आपण कशाला म्हणणार? द पॉवर विच इज ऍक्च्युअली कन्झ्युम बाय दी आवर लोड. सपोज तुमचा फॅन, ट्यूब, त्यानंतर लॅम्प हे जे कंपोनंट आहे त्यांनी जी पॉवर पहिले कन्झ्युम करते, म्हणजे ज्या पॉवर वरती तुमचा मेन फॅन रन होतोय, लॅम्प ग्लो होतोय, इंडक्शन मोटर रन होते, ती जी पॉवर असते त्याला आपण ऍक्टिव्ह पॉवर म्हणतो. मीन्स काय? द पॉवर विच इज ऍक्च्युअली कन्झ्युम बाय दी लोड is nothing but power. Active power काय? डेफिनेशन आली किंवा तुम्हाला किंवा आला तर पॉवर विच ऍक्च्युअली कंझ्युम बाय इज नथिंग बट विच पॉवर. तर तुमचा आन्सर काय पाहिजे? पार्टिसिपंट टेल मी.
स्टुडंट रिप्लाय करा. आवाज येतोय माझा? स्टुडंट आवाज येतोय का? जयेश आवाज येतोय का? Yes, ma'am. Okay. Then second one is the reactive power. Reactive power is nothing but the power which is flow from source to load and load to source. म्हणजे ती ऍक्च्युली पॉवर कंझ्युम केली जात नाही. ती पॉवर सोर्स कडनं लोड कडे फ्लो होते आणि लोड कडनं सोर्स कडे फ्लो होते. This power is nothing but your reactive power. And apparent power is the addition of your active power plus reactive power. आणि त्याचा आपण सिंपल वर्ड मध्ये अजून काय घेऊ शकतो? हा तुमचा इथे फॉर्म्युला दिलाय बघा. P is equal to V into I is nothing but your apparent power. That is the product of RMS value of voltage and the RMS value of current is nothing but your apparent power. पॉवर सपोज कॅल्क्युलेट करायची असली तर आपण हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करतो. P is equal to V into I. आणि ज्या केसमध्ये आपल्याला पॉवर फॅक्टर कन्सिडर करायचा असतो AC सर्किटसाठी, हा वरचा जो फॉर्म्युला आहे P is equal to V into I, it is for the DC circuit. And when we consider the AC सर्किट, त्या केसमध्ये आपल्याला पॉवर फॅक्टर पण कन्सिडर करावा लागतो. मग त्यावेळेस फॉर्म्युला कसा मॉडिफाईड होईल? P is equal to or W is equal to V into I into cos phi. ही झाला तुमचा ऍक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला. This is a formula for active power. P is equal to or W is equal to V into I into cos phi. Then next one is the आता ऍक्च्युअल मध्ये वॅटमीटर काय हे आपल्याला स्टडी करायचे. पॉवर तुम्हाला माहिती आहे, पॉवरचा फॉर्म्युला समजला, पॉवरचे टाइप्स कोणते ते माहिती आहे. ती पॉवर ज्या मीटर थ्रू मेजर केली जाते, इट इज नथिंग बट युअर वॅटमीटर. द इन्स्ट्रुमेंट or wattmeter is an instrument to measure the power in AC or DC circuit. DC or AC सर्किट असेल आणि त्याची जर आपल्याला पॉवर मेजर करायची असेल तर आपण कुठले डिव्हाइस यूज करतो? ॲज अ वॅटमीटर. ते तर इथे वॅटमीटरची डायग्राम शो केलेली बघ. वॅटमीटर हॅज अ 4 terminal. नेमिंग ऑफ M. M means mains. MAIN mains. C means common. V means voltage and L means load. M, L, C, V हे 4 टर्मिनल आहे तुमच्या वॅटमीटरचे. मेन मीन्स काय की तुम्हाला सर्किटमध्ये सपोज तुम्हाला वॅटमीटर कनेक्ट करायचं आहे, तो जो काही फेज टर्मिनल असतो तो आपण M ला कनेक्ट करतो, दॅट इज मेन्सला. एम आणि सी टर्मिनल आपण शॉर्ट करतो. एम आणि सी टर्मिनल शॉर्ट केलं की त्याचा मेन इफेक्ट काय होतो? तुमची करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल जी वॅटमीटरची असते त्यांना कनेक्शन प्रोव्हाइड होतं. देन व्ही इज दी व्होल्टेज किंवा रेंजचं टर्मिनल आपण याला म्हणायचं. रेंज दाखवली बघा, 75, 150, 300 ह्या डिफरंट रेंज आहे. म्हणजे हे टोटल हे 3 डाऊनवर्ड खालच्या साईडचे जेवढे 3 टर्मिनल हे सगळे व्हीचे टर्मिनल आहे. मग आपण आयदर 75 ची रेंज कन्सिडर करू शकतो, 150 ची रेंज कन्सिडर करू शकतो किंवा 300 ची रेंज कन्सिडर करू शकतो अकॉर्डिंग टू आवर लोड. तर मग 75, 150 and 300 these are the V terminal of वॅटमीटर. आणि L is the लोड. म्हणजे लोडला आपण जो फेज देतो तो ह्या पॉईंटपासून देतो. सप्लाय पासून जो फेज येतो तो M पॉईंटला कनेक्ट होणार. एम आणि सी शॉर्ट केले जातील पुढे आणि एल टर्मिनल पासून तो पुढे सप्लाय तुमचा जो काही लोड असेल तिथे कनेक्ट होणार. आणि व्ही टर्मिनलला डायरेक्ट सप्लायचा न्यूट्रल कनेक्टेड असतो. आणि त्यानंतर व्ही पासनं पुढे परत तुमचा जो काही ॲक्च्युअल इनपुटचा जो काही सप्लाय असतो तो न्यूट्रलला कनेक्टेड होणार. डायग्राम समजली सर्वांना? पार्टिसिपंट वॅटमीटरची जी काही कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे ती समजली का ओव्हरव्ह्यू मध्ये?
then wattmeter has वन पर्टिक्युलर ॲप्लिकेशन आहे का वॅटमीटरचं, की समजा आपल्याला रेंज जास्त असेल मेजरमेंटची पॉवरची, तर आपण इलेक्ट्रोडायनॉमीटर टाईप वॅटमीटर युटिलाइज करू शकतो. म्हणजे जशी त्या ह्या इथे स्ट्रिप्स दाखवल्या बघा, व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल, जशा या दोन स्ट्रिप्सचं आपण कनेक्शन करणार, आयदर होरिझॉन्टल और आयदर व्हर्टिकल, ह्या दोघांच्या अकॉर्डिंगली आपण तिथे डिसाईड करणार की रेंज कशी आहे वॅटमीटरची, आणि त्यानुसार मग आपलं इलेक्ट्रोडायनामिक टाईप वॅटमीटर वर्क होणार. देन नेक्स्ट इज दी इंटरनल कन्स्ट्रक्शन और वर्किंग प्रिन्सिपल ऑफ दी युअर वॅटमीटर. वॅटमीटरला पण ॲज शोन इन डायग्राम बघा इथे दिलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू फिक्स कॉईल, दिस वन फर्स्ट अँड दिस वन सेकंड, दॅट इज द फिक्स कॉईल. ह्या दोन काय फिक्स कॉईल, आणि त्या दोन फिक्स कॉईलच्या मध्ये एक मुव्हिंग कॉईल प्लेस केलेली आहे बघा. ही सेंटरची जी कॉईल दिसते, इट इज अ मुव्हिंग कॉईल. दॅट मीन्स वॅटमीटर हॅज अ टू फिक्स कॉईल अँड वन मुव्हिंग कॉईल, आणि त्या मुव्हिंग कॉईलला इथे हा तुमचा पॉइंटर अटॅच आहे, आणि नंतर तो स्केलवरती प्लेस केलेला आहे. दॅट मीन्स वॅटमीटर कन्सिस्ट ऑफ टू कॉइल्स, fixed coil and the moving coil, and moving coil is connected to the pointer through this spindle. Then in actual working principle, इथे पण बघा डायग्राम, ह्या दोन डायग्राम सेमच आहे. दिस इंटरनल कॉईल इज दी मुव्हिंग कॉईल, आणि त्याच्या आउटर साईडला ज्या कॉईल दाखवलेल्या क्रॉस सेक्शन व्ह्यू मध्ये घेतलाय, तर त्या फिक्स कॉईल आहे. वेन वी गिव्ह दिस सप्लाय टू फिक्स कॉईल, आता वर्किंग प्रिन्सिपल मध्ये काय आहे, ह्या दोन ज्या फिक्स कॉईल आहे ह्या सिरीज मध्ये कनेक्टेड असतात एकमेकाला. म्हणजे ज्यावेळेस आपण सप्लाय प्रोव्हाइड करतो, वेन वी गिव्ह दी सप्लाय टू फिक्स कॉईल, देन फिक्स कॉईल प्रोड्युसेस दी मॅग्नेटिक फील्ड. फिक्स कॉईल काय प्रोड्यूस करणार आहे, त्याचं मॅग्नेटिक फील्ड, आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुमची मुव्हिंग कॉईल ऑलरेडी प्लेस केलेली. whenever we can give the supply to the fixed coil, then fixed coil produces the magnetic field, and according to Faraday's law of electromagnetic induction, whenever the current coil conductor placed in a magnetic field, it experiences force. मॅग्नेटिक फील्डमध्ये तुमचा हा कंडक्टर प्लेस केलेला असल्यामुळे काय होईल, त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होईल, आणि पॉइंटर आपल्याला इथे रीडिंग शो करणार. ही झाली त्याची वर्किंग प्रिन्सिपलची डायग्राम. सेम आता इथे पण काय दिलेले आहे की पॉवर मेजरमेंट इन डीसी सर्किट बाय व्होल्टमीटर ॲमीटर मेथड. सप्लाय दिलाय आपण, सप्लाय दिल्यानंतर करंट फ्लो होईल, तो करंट ह्या ॲमीटरने मेजर केला जाईल. नंतर सप्लाय दिल्यानंतर इथे व्होल्टेज आपल्याला लोडच्या अक्रॉस भेटेल, ते ह्या व्होल्टमीटरने इंडिकेट केलं जाईल. आणि आपला फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू व्ही इंटू आय, म्हणजे जेवढं व्होल्टेज मल्टिप्लाय बाय दी करंट, इट इज युअर पॉवर. मग आपण व्होल्टमीटरच्या दोन वेनी कनेक्शन करू शकतो. फर्स्टली कनेक्ट दी व्होल्टमीटर आफ्टर दी ॲमीटर, म्हणजे अक्रॉस दी लोड, अँड सेकंडली कनेक्ट दी व्होल्टमीटर बिफोर दी ॲमीटर, म्हणजे अक्रॉस दी सप्लाय. फर्स्ट डायग्राम मध्ये जे व्होल्टमीटर कनेक्ट केले, हे लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करणार, आणि सेकंड डायग्राम मध्ये जे काही व्होल्टमीटर कनेक्ट केले, ते सप्लायच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करेल. बट दोन्ही केसमध्ये जी व्हॅल्यू येणार आहे पॉवरची, ती सेम असेल, बिकॉज ऑफ की तो कुठे व्होल्टेजचं काही डिवायडेशन होत नाहीये, आणि करंट पण सेमच आहे. त्यामुळे तुमचा जो पॉवरचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू व्ही इंटू आय, तर तो सेम असणार आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये जरी तुम्ही पॉवर मेजर केली P इंटू आय ची, तर ती सेमच असेल. क्लिअर अप टू दिस? Then our next point is this is a connection diagram for dynamometer type wattmeter. Working principle as it is same.
फेज टर्मिनल ऑफ दी सप्लाय, या डायग्राम मध्ये लक्ष द्या. ही डायग्राम ज्यांना समजली त्यांना प्रॅक्टिकली वॅट मीटर हे सर्किट मध्ये कनेक्ट करता येणार. फेज टर्मिनल ऑफ दी सप्लाय इज कनेक्टेड टू एम टर्मिनल ऑफ दी वॅट मीटर. देन दिस uppermost coil is called as a current coil. ज्याला दोन राऊंड दिसत आहे तो पार्ट तुमचा कुठला आहे, करंट कॉइलचा. आणि सी आणि व्ही हे जे दोन टर्मिनल ज्या कॉइल थ्रू कनेक्टेड असतात ती तुमची प्रेशर कॉइल. दॅट मीन्स फेज टर्मिनल ऑफ सप्लाय इज कनेक्टेड टू एम टर्मिनल ऑफ द करंट कॉइल and L terminal of wattmeter or L terminal of the current coil is connected to the load. लोडला इथे फेजला कनेक्ट केले. देन व्ही टर्मिनल, ठीक आहे इथनं सुरुवात करूया. देन आफ्टर दॅट एम अँड सी टर्मिनल गेट शॉर्ट सर्किटेड. फेजचा जो काही पॉईंट इथे एम ला आला होता तिथपासूनच एक वायर घेणार, ती सी टर्मिनलला कनेक्ट करणार, जे एम आणि सी शॉर्ट झाले. देन जो व्ही टर्मिनल आहे वॅटमीटरचा, त्या व्ही टर्मिनल पासून कनेक्शन घेणार आणि ते कुठे देणार, डायरेक्टली सप्लायच्या न्यूट्रलला. मग त्यासाठी आपण काय करतो, लोडचा न्यूट्रल आणि व्ही पॉइंट हे दोन्ही इथे शॉर्ट करतो आणि शॉर्ट केल्यानंतर ते न्यूट्रलला परत सप्लाय करणार. म्हणजे इथनं एक वायर येणार, ह्या पॉइंट पासून सेकंड वायर येणार, ते दोघं इथे शॉर्ट केले जातील आणि त्यानंतर ते सप्लायच्या न्यूट्रलला प्रोव्हाइड केले जाते. क्लिअर. फेजचा पॉइंट आहे एमला दिला जातो, एम आणि सी टर्मिनल शॉर्ट करणार, त्यानंतर एल टर्मिनल आहे जो वॅटमीटरचा तो लोडच्या फेजला कनेक्ट केला जाईल. लोडचा न्यूट्रलचा पॉइंट आणि व्ही टर्मिनलचा पॉइंट हे दोघं इथे शॉर्ट केले जातील आणि त्यानंतर सप्लायच्या न्यूट्रलला कनेक्ट केले जातील. तर दिस इज अ बेसिक डायग्राम टू कनेक्ट द वॅटमीटर इन गिवन सर्किट. Then this second diagram shows the again internal construction of your electrodynamic type wattmeter. There are two fixed coil, one आणि one जिथे लिहिलंय it is a fixed coil and this internal coil is a moving coil. मग अकॉर्डिंग टू डायग्राम काय दिसतंय, फेजचा पॉइंट आहे तो तुमच्या फिक्स कॉइलला दिला, फिक्स कॉइल पासून घेतला, सेकंड फिक्स पॉइंटला आला, फिक्स कॉइलला येणार, त्यानंतर तोपर्यंत लोडच्या फेजला देणार आणि लोडच्या न्यूट्रल पासून अगेन सप्लाय. दॅट मीन्स two fixed coil are connected in series with each other and after that it is again connected in series with load. म्हणजे जर असा क्वेश्चन आला की तुमची जी काही फिक्स कॉइल आहे ती सिरीज मध्ये कनेक्टेड आहे लोडच्या की पॅरलल मध्ये, तर तुमचा आन्सर काय यायला पाहिजे, फिक्स कॉइल इज कनेक्टेड इन सिरीज विथ लोड. आणि जी काही मुव्हिंग कॉइल आहे ती पॅरलल मध्ये कनेक्टेड. बघा फेज पासून टर्मिनल आलंय किंवा वायर्स आलेली आहे, त्याचे कनेक्शन डायरेक्ट इथे मुव्हिंग कॉइलला गेले, मुव्हिंग कॉइल पासून एका रेजिस्टन्सला आहे आणि रेजिस्टन्स पासून अगेन इकडे तुमच्या न्यूट्रलला आहे. दॅट मीन्स ही जी काही मुव्हिंग कॉइल आहे ती पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे आणि जी काही फिक्स कॉइल आहे ती सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. दॅट्स वाय याच्यावरून कन्क्लुजन काय, फिक्स कॉइल इज कॉल्ड ॲज अ करंट कॉइल in case of wattmeter. Fixed coil is called as a current coil and moving coil is called as a pressure coil. Current coil and pressure coil हे दोन वर्ड लक्षात ठेवायचे वॅटमीटरच्या रिलेटेड. In wattmeter there is a two main coils. First one is the current coil and second one is the pressure coil. Current coil is always connected in series with load. काय लक्षात ठेवायचंय, करंट कॉइल इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ लोड अँड प्रेशर कॉइल इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल or it is connected across the load or the source. Pressure coil is connected across the source. आणि मेन वर्किंग काय,
whenever we give the सप्लाय दिल्यानंतर फिक्स कॉइलमधनं करंट स्टार्ट होतो फ्लो व्हायला आणि करंट स्टार्ट झाला की तिथे काय प्रोड्यूस होतं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्ड जे क्रिएट झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये आपली इथे ही मुव्हिंग कॉइल प्लेस केलेली आहे आणि अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन whenever the current carrying conductor placed in a magnetic field it experiences a force या वर्किंग प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंगली पॉइंटर हा जो पॉइंटर आहे जो स्केलवरती कॅलिब्रेट त्याच्यावरती आपल्याला रिडिंग्स भेटणार आहे इट इज अ ओव्हरऑल वर्किंग ऑफ इलेक्ट्रोडायनामिक टाइप वॅटमीटर ॲज वेल ॲज रेग्युलर वॅटमीटर तर काही क्युरी असेल तर विचारा पार्टिसिपंट्स त्याच्यामध्ये क्लिअर स्टुडंट सर्वांना वॅटमीटरची थेरी समजली का स्टुडंट्स रिप्लाय करा देन नेक्स्ट इज दी मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते ती शेअर झाली की सांगा दिसते का स्क्रीन स्टुडंट्स Yes, ma'am. मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर जी काही रेंज आपल्याला दिली असती मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर हा कशासाठी इसेन्शियल आहे सिलेक्ट दी प्रॉपर रेंज अँड कनेक्ट दी वॅटमीटर विथ दी करेक्ट टर्मिनल म्हणजे आपल्याला जर वॅटमीटरची रेंज सिलेक्ट करायची असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण रेंज सिलेक्ट करणार आणि करेक्ट जे काही तुमची वॅटमीटरचे जे काही कनेक्शन आहेत ते आपण पर्टिक्युलर पॉईंटला कनेक्ट करून पर्टिक्युलर रेंज सिलेक्ट करू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर कन्सिडर करायचं असतं त्यानंतर रेंज एक्सटेन्शन जर करायचं असेल तर तिथे पण आपल्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर रिक्वायर्ड आहे तर आपल्याला पुढचं पॉईंट बघायचं आहे व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर मल्टिप्लाइंग फॅक्टर जर कन्सिडर केला ठीक आहे पहिले आपण त्याचा फॉर्म्युला आणि सगळे जे काही पॉईंट्स आहे ते बघू आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे सिग्निफिकन्स ऑटोमॅटिकली ते अंडरस्टँड होऊन जाणार आहे ठीक आहे तर फर्स्टली मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर कसं फाइंड आउट करायचं बघा इथे डायरेक्टली मल्टिप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला दिलाय 300 व्होल्ट दिलेला आहे दॅट मीन्स इन न्यूमरेटर व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज इंटू पॉवर फॅक्टर फॉर्म्युला कसा आहे बघा मल्टिप्लाइंग फॅक्टर इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज इंटू पॉवर फॅक्टर डिवाइडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ दॅट वॅटमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ दॅट
वॅट मीटर. ठीक आहे. तर सपोज तुमच्याकडे एखादं मीटर आहे, त्याची जी रेंज आहे व्होल्टेजची ती 300 व्होल्ट आहे, करंटची रेंज आहे 5 एम्पियर, आणि आपण रेझिस्टिव्ह लोडला सपोज तुमचं वॅटमीटर आहे ते रेझिस्टिव्ह सर्किट असेल किंवा लोड असेल त्याला कनेक्ट केलं आहे आणि रेंज आहे तुमची 1500 वॅटची. तर मल्टिप्लाइंग फॅक्टर काय येणार आहे 300 इंटू 5 इंटू 1 का घेतला आहे बिकॉज रेझिस्टिव्ह लोड आहे तर पॉवर फॅक्टर हा रेझिस्टिव्ह लोडचा 1 असतो डिवायडेड बाय 1500 म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ वॅटमीटर. तर त्याचं जे काय आन्सर येणार आहे ते आहे तुमचं 1. फॉर अगेन सेकंड केस, पहिल्या केसमध्ये आपण म्हणजे जी काही लोड आहे तो चेंज करू सेकंड कंडिशनला की तुमचं वॅटमीटर आहे 300 व्होल्टचं, त्याची व्होल्टेजची रेंज आहे, करंट आहे तो चेंज झालाय म्हणजे 10 एम्पियरचा आपण तिथे लोड कन्सिडर केला. करंट रेंज 10 एम्पियर आणि अगेन इट इज ए रेझिस्टिव्ह लोड, तर पॉवर फॅक्टर 1 येणार आणि वॅटमीटरची स्केल तेवढीच येणार आहे, फुल स्केल डिफ्लेक्शन दॅट इज 1500 म्हणजे 1500. तर त्या केसमध्ये मल्टिप्लाइंग फॅक्टर हा 2 आलेला आहे. म्हणजे जशी आपण रेंज चेंज करणार करंटची त्या अकॉर्डिंगली मल्टिप्लाइंग फॅक्टर चेंज होणार आहे. म्हणजे फॉर सिलेक्शन ऑफ युअर मल्टिपल रेंज लोड आपण जसं चेंज करणार तसं तुमचं मल्टिप्लाइंग फॅक्टर चेंज होतोय. ठीक आहे. फॉर्म्युला समजलाय सगळ्यांना. 2 मार्क्सला हा क्वेश्चन येऊ शकतो. कॅल्क्युलेट दी मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर आणि गिवन मध्ये हे सगळे पॅरामीटर दिलेले असते. व्होल्टेज रेंज, करंट रेंज, देन इट इज आयदर इंडक्टिव्ह लोड, कॅपॅसिटिव्ह लोड ऑफ रेझिस्टिव्ह लोड. त्यावरनं पॉवर फॅक्टर आपण चॉईस करतो आणि फुल स्केल डिफ्लेक्शन मेन्शन असेल. ठीक आहे. पार्टिसिपंट्स क्लिअर आहे का? स्टुडंट्स क्लिअर आहे का? रिप्लाय करा. मॅडम. क्लिअर आहे? DSY स्टुडंट्स समजलं का? हो. ओके ठीक आहे. तर आता सपोज मी तुम्हाला एखादा MCQ एखादा क्वेश्चन दिला मल्टिप्लाइंग फॅक्टरचा, सगळ्यांनी गिव्हन नोट करा आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून मला त्याचा आन्सर सांगायचं की तुमचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती येतोय त्या पर्टिक्युलर केससाठी. ठीक आहे. नोट करा न्यूमरिकल सगळ्यांनी. A single phase wattmeter rated for a single phase wattmeter is rated for 500 volt 10 ampere. 500 volt 10 ampere is having a full scale deflection of is having a full scale deflection of 1000 watt. 1000. What is the multiplying factor of wattmeter? What is the multiplying factor of wattmeter? गिवन काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. हे न्यूमरिकल मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला सॉल्व करून दाखवते. व्हाईट बोर्ड दिसतोय स्टुडंट्स? नाही. चेक करा एकदा दिसतोय का? ठीक आहे. व्हाईट बोर्ड दिसतोय सर्वांना आता.
तर त्यामध्ये आपण आता गिवन बघूया. तुमचं हे किती दिलेलं आहे करंट व्होल्टेज रेंज व्ही इज इक्वल टू 500 व्होल्ट दिलं आहे. ओके, देन करंट रेंज इज दी 10 एम्पियर. मग आय किती घेतलाय? आय इज इक्वल टू 10 एम्पियर. ओके, देन फुल स्केल डिफ्लेक्शन दॅट इज दी तुमची जी काही डिनॉमिनेटर आहे एफ एस डी, फुल स्केल डिफ्लेक्शन इज इक्वल टू 1000. आणि फाइंड आउट काय करायला लावलंय? मल्टिप्लाइंग फॅक्टर एम एफ, त्याला शॉर्ट फॉर्म घेऊया आपण, तो फाइंड आउट करायचा आहे. मग फॉर्म्युला काय मल्टिप्लाइंग फॅक्टरचा? मल्टिप्लाइंग फॅक्टर इज इक्वल टू व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज, व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज इंटू पॉवर फॅक्टर. आता इथे मेन्शन केलेलं नाहीये पॉवर फॅक्टर किती दिलाय, पण आपण जनरली रेजिस्टिव्ह लोड कन्सिडर करतो. मग आपण इथे पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू रेजिस्टिव्ह लोड घेणार डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. हा झाला तुमचा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. व्होल्टेजची रेंज किती दिली आहे? 500. 500 पुट केला इथे. करंटची रेंज किती दिलेली आहे? 10 एम्पियर. तो 10 एम्पियर इथे पुट केला आणि नंतर तुमचा आहे कॉस फाय. तो रेजिस्टिव्ह लोड साठी 1 घेतला आणि डिवायडेड बाय, याला डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन तुमचं 1000. तर करा कॅल्क्युलेट किती येतो मल्टिप्लाइंग फॅक्टर डिवायडेड बाय 1000. 0 गेला, 0 गेला आणि हा 0 गेला, म्हणजे काय 50 डिवायडेड बाय 10, म्हणजे तुमचा आन्सर येत आहे 5. क्लिअर? समजलं का सर्वांना कसं कॅल्क्युलेट केलंय? क्लिअर आहे का स्टुडंट्स? रिप्लाय करा.